आज आपल्यासोबत जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दौलतनाना शितोळे साहेब यांच्याकडून आपण एकच पर्व ओबीसी सर्व याविषयी माहिती जाणून घेऊया। आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की जी बहुजन समाजाच्या ताटातलं ओबीसी समाजाच्या ताटातलं जे दिलेलं आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळं एकच पर्व ओबीसी सर्व ही एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यातून 18 पगड जाती एकत्र येऊन आज पंढरपूर या ठिकाणी मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने समाज बांधव सर्व 18 पगड जाती त्या ठिकाणी एकत्र येतात। खास करून आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाला व ओबीसी समाजाला एकच आव्हान करेन की येणाऱ्या काळामध्ये जर आपलं हे आरक्षण आपल्याला जे दिलेलं आहे ते जर टिकवायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, एका व्यासपीठावर येणं गरजेचं आहे, एकजुटीने लढणं गरजेचं आहे आणि ताकदीने ज्या ज्या ठिकाणी सभा आहेत त्या ठिकाणी आपण एकाच जातीचे आहे, एका धर्माचे आहे असं हे करून आपण आपलं ओबीसी आरक्षण वाचवण्याकरता आपण एकत्र येऊन आपण काम करावं आणि त्या ठिकाणी एकत्र यावं असं या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं। आपल्याला ओबीसी हा समाज अतिशय गरीब मानला जातो, त्याबद्दल काय सांगा? ओबीसी आणि अनेक याच्यामध्ये ओबीसी मध्ये 18 पगड आपण म्हणलं जाती आहेत आणि त्यामध्ये काही बोटाव मोजणे इतके जे समाज बांधव आहेत ते बऱ्यापैकी त्यांचं हे आहे, बिझनेस आहे, बऱ्यापैकी उभे आहेत। पण 90% जे ओबीसी समाज आहे जे भटके मुक्त आहेत ते अतिशय बिकट अवस्था त्यांची आहे। त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने शासनाने जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण मिळवण्यापर्यंत सुद्धा त्यांना जाता येत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यातला एक वाहक आता एक रिंगणामध्ये आला आणि त्यांचं नाव आदरणीय भुजबळ साहेब हे सर्व लढाई आता चालू केलेली आहे। त्यांच्या माध्यमातून अनेक समाजापर्यंत जाऊन हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे। जय मल्हार क्रांती संघटना ही महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक आंदोलन असतील, अनेक चळवळी असतील, हे तुम्ही नाव रूपाला आणले, त्याबद्दल काय सांगा? याच्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटना ही आपण स्थापन केली ही रामोशी बेडर बेरड समाजाकरताच फक्त नाही, सर्व बहुजन समाजाकरता, कारण जय मल्हार क्रांती संघटना ही होती। आपण याच्यामध्ये रामोशी बेडर बेरड समाज प्रामुख्याने घेतला आणि त्यामध्ये आज जय मल्हार क्रांती संघटना देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज ओळखल्या जाते। त्याचं कारण एकटा नेता नाही, माझे कार्यकर्ते, माझ्या सर्व माता भगिनी, ह्या सर्वांची ताकद महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठी झालेली आहे आणि त्यामुळे आज जय मल्हार क्रांती संघटना ओळखल्या जाते। आपल्यासोबत जय मल्हार क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय जाधव सर हे आपल्याला थोडक्यात माहिती देतील। आपल्या संघटनेविषयी काय सांगा? आताच आपले सर्वांचे आधारस्तंभ संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांनी सांगितलं की ही जय मल्हार क्रांती संघटना प्रामुख्याने रामोशी बेरड समाजाचे काम करत जरी असली तर याच्यामध्ये सर्व जाती धर्मांना आपण समावेश करून घेतलेला आहे। बरेच पदाधिकारी आमचे इतर जाती धर्मातले पण आहेत, त्याच्यामुळे ही सर्वसमावेशक संघटना आहे। गेली 10 वर्ष झालं आम्ही याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहोत। मोर्चे असतील, आंदोलन असतील, महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथी असतील, सामाजिक उपक्रम असतील, अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला जनतेतून, समाज बांधवांकडून आणि भगिनीकडून मिळत आहे, एवढंच या ठिकाणी म्हणतो। धन्यवाद। SGTV नेटवर्कला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद।